अत्यंत महत्त्वाची मोठी आणि धक्कादायक बातमी विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरलेली आहे। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सगळे महत्त्वाचे मंत्री बडे नेते हे विधान भवनामध्ये ये-जा करतायत आणि त्याच परिसरामध्ये सध्या बॉम्ब ठेवल्याची अफवा निर्माण झालेली आहे। पोलीस इकडे तैनात असतातच दरम्यान बॉम्ब ठेवल्याची अफवा इकडे पसरलेली आहे। अनेक मंत्र्यांचे सगळे कर्मचारी आणि पत्रकार देखील या भागामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे सध्या उपस्थित आहेत आणि त्यामुळे या घटनेला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, बॉम्ब विधान भवनात असल्याची अफवा पसरलेली आहे, काय परिस्थिती आहे सध्या, काय खबरदारी घेतली जाते? नक्कीच सुरक्षेच्या कारणास्तव जे सध्या कर्मचारी आणि बाकी इतर सगळे जे पत्रकार असतील किंवा इतर कर्मचारी असतील त्यांना कोणालाही इथं सध्याला सोडलं जात नाही आहे। एकूणच मुंबई विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधान भवन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि विधान भवन सुरू असूनही अनेक मंत्री आणि VVIP या परिसरात असतात आणि त्यामुळे कुठेतरी विशेष काळजी ही पोलिसांकडनं घेतली जात असल्याचं दिसतं आहे। साधारणपणे 8:15च्या सुमारास संपूर्ण आपण जर का परिसर बघायचा तर तो कॉर्डन ऑफ केलेला आहे। एकूण हे मेन गेट आहे, मुख्य दरवाजा आहे आणि या मुख्य दरवाजाच्या इथे जरी का पाहायचं तर सगळ्याच कर्मचारी असतील किंवा मग सिक्युरिटी असतील त्यांच्याकडनं सध्याला इथं सगळ्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सुरक्षा व्यवस्था या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवरनं सध्याला एकूण विधान भवनामध्ये सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं कळतं आहे। नेमकं आता हा कॉल कशा पद्धतीनं होता, काय होता या संदर्भात पोलीस चौकशी करत असल्याचं सध्याला तरी कळतंय। आपण पाहतोय गेटवरती सध्या सगळ्यांना थांबवण्यात आलेलं आहे। अभिषेक, विधान भवन परिसरात म्हणजे आतमध्ये नेमकं सध्या काय चाललंय, कशा पद्धतीनं तिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे? नक्कीच मी आतमधली चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे मेन गेट आहे जिथनं सगळे आमदार असतील, आमदारांसोबत जे PA असतात, मंत्री असतील, मंत्र्यांसोबत जे 2 व्यक्ती पासधारक असतात, हे सगळे आपल्याला इथनं एंट्री करताना दिसत असतात आणि समोरची आपण दृश्य बघू शकतो आहे की सगळा पूर्ण परिसर हा सध्याला खाली करण्यात आला आहे। समोरचा जर का भाग पाहायचा तर संपूर्णपणे हा भाग खाली करण्यात आल्याचं कळतं आहे। अधिकृत वेबसाईटवर ही धमकी देण्यात आलेली आहे, ईमेल केला गेलेला आहे आणि एकूण त्यामुळे सगळा जे कर्मचारी आलेले होते, जे अधिकारी वर्ग आलेल्या होत्या त्या सगळ्यांना सध्याला बाहेर इथं थांबवण्यात आलेलं आहे। काय तुम्हाला काही सांगितलं का थांबवलं का नाही? अजून काही आम्हाला सांगितलेलं नाही। अच्छा, काही कळवलं नाही? तर इथे काही जे कार्यकर्ते आहेत ही सगळी मंडळी देखील इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या सगळ्यांना इथं सध्याला थांबवलेलं आहे। अधिकारी वर्ग आहे, या अधिकारी वर्गाला देखील इथं सध्या थांबवण्यात आलेलं आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर या संदर्भात चौकशी सुरू आहे, नेमका हॉक्स कॉल होता की खरंच अशा प्रकारे बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे। त्या सुरक्षेखातीरच सध्याला पोलिसांकडनं एकूण सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं कळत आहे। अभिषेक, तू राहास आपल्यासोबत, आपले प्रतिनिधी सूरज सावंत देखील आपल्यासोबत आहेत। सूरज, काय अपडेट्स आहे तुझ्याकडे या संदर्भात? नक्कीच आज काल रात्रीच्या सुमारास हा धमकीवाचा जो ईमेल आहे हा विधान भवनाच्या अधिकृत कार्यालयात आल्याची माहिती मिळते। ज्यावेळी कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्यांनी ईमेल बॉक्स ओपन केल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आणि त्यानंतर विधान भवन जे सुरक्षा पोलीस आहेत त्यांना याबाबतची कल्पना देऊन मुख्य नियंत्रण कक्षाला देखील याबाबत कळवण्यात आले आणि त्यामुळे सकाळपासूनच विधान भवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि हे सर्च ऑपरेशन सुरू असल्यामुळे आतमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये, कारण अधिवेशनाचा कालावधी हा सुरू आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, इतर मंत्री, आमदार आणि IAS ऑफिसर्स असे VIPs लोक त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतो। त्यामुळे कुठलीही रिस्क न घेता या ठिकाणी सर्च ऑपरेशन हे सध्या सुरू आहे। काही संशयास्पद त्या ठिकाणी काही मिळतंय का हे देखील पाहिलं जातंय, त्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी प्रवेश हा दिला जात नाहीये। सर्च ऑपरेशन नंतर हा ईमेल नेमका कुठून आलेला आहे याबाबत देखील सायबर पोलिसांची मदत घेऊन
शोध घेतला जात आहे. यामागे खरंच हा थ्रेट आहे की कोणीतरी पुन्हा एकदा हॉक्स कॉल या संदर्भात हॉक्स ईमेल केलेला आहे हे देखील पडताळलं जात आहे. मात्र सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांकडनं सतर्क होत या संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत कुणालाही प्रवेश न देता सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात पोलिसांकडनं याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण देखील देण्यात येईल. सूरज, या सगळ्याचे विधिमंडळाच्या आजच्या कामकाजावर काय परिणाम होऊ शकतात? नक्कीच सकाळपासून जर आपण पाहिलं तर अधिवेशनाला सुरुवात होते. कर्मचारी आल्यानंतर त्यांची देखील लगबग ही पाहायला मिळते. मात्र आज जवळपास आता 9 वाजलेले आहेत तरी सुद्धा त्यांना आत सोडलेलं नाहीये. इतर कामं ही आतमधली पेंडिंग आहेत. त्यामुळे नक्कीच अधिवेशनाच्या कालावधीवरती देखील याचा परिणाम तर नक्कीच होईल. कारण अनेक जी शासकीय विधेयक असतील त्याची कामकाज. सूरज, थोडासा थांबवतोय. विधिमंडळ परिसरात आता आमदार पोहोचायला देखील सुरुवात झालेली आहे. आपण थेट विधिमंडळ परिसरात तर एक काहीतरी मेल का थ्रेट असं आलेलं आहे आणि त्या संदर्भातली चेकिंग पोलीस प्रशासन करतंय. नेमकं आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीचं चेकिंग आहे, काय कॉल होता, काही तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं? मध्ये कुणाला जाऊनच दिलं नाहीये. आता सगळं आतमध्ये सर्व कर्मचारी प्रशासन सगळे आत तपासणी करतात. तुम्हाला पण बाहेरच थांबवलं? आम्ही बाहेरच थांबलेलो आहे. काय पोलिसांनी अधिकृतपणे काही सांगितलं की? अधिकृतपणे नाही, इथं जी चर्चा माझ्या कानावरती येते, एखादी जर चेक करत असेल तर नक्कीच काही ना काहीतरी थ्रेट आला असणार. सभापती किंवा विधानसभा अध्यक्षांशी काही बोलणं झालं या संदर्भात? काही त्यांच्याकडनं काही सांगण्यात आलं? नाही, माझं कुणाशी आतापर्यंत बोलणं झालं नाही. मी आता हां, मी एक 15 मिनिटं झालं आलो. तर आपण इथे बघू शकतो आहे की 15 मिनिटं अगोदर हे आलेले होते, पण तरीही त्यांना इथं थांबवण्यात आलेलं आहे आणि जी चर्चा ऐकण्यात आलेली आहे त्या संदर्भातच ते आपल्याला इथं सांगताना दिसतं आहेत. आपण इथं कर्मचारी वर्ग बघतो आहे आणि काय तुम्हाला काय सांगितलं? काय आयडिया नाही. काय आयडिया नाही, काय बोलले नाही. थांबवलं आहे तुम्ही? थांबवलं, सिक्युरिटी वाला थांबायला लागलं, बाकी काय बोलले नाही. बरं, काय बोलणं झालं होतं? नाही सर, थांबायला सांगितलं. अच्छा, थांबायला सांगितलं. थांबला आहात? काहीच नाही बोलणं झालं अजून तर आम्हाला काही निरोप नाही. पण सिक्युरिटी रिझन असू शकतं असं आम्हाला वाटतं, पण काय कल्पना काहीच नाही. काही अधिकारी वर्ग? पत्रकार मंडळी आतमध्ये त्यांच्याकडे माहिती घेतली तर बरं होईल. तुम्ही पण हो हो, नाही, पण तुम्ही इथं बाहेर थांबला तर तुम्ही बाहेर थांबला? आम्ही तर कामानिमित्त झालोय, पण काय अजून आम्हाला निरोप नाही ना काहीच. फक्त वेट अधिकृतरित्या कळवलं? काहीच काय कळवलंय आम्हाला. तुम्हाला काय कळवलंय? काय काय माहिती? नाही, काय नाही माहिती. काय नाही माहिती, मी पण आता चाललोय. तर काही मंडळी आहेत जे आत्ताच इथं पोहोचलेली आहेत आणि त्यांच्याकडनं सध्याला इथं सांगितलं जात आहे की एकूण ही सगळी जी घटना आहे नेमकं सर्च ऑपरेशन सध्याला सुरू असल्याचं इथं तरी कळतं आहे आणि जिथून मुख्य एंट्री होते आपण त्या भागात येतो आहे आणि इथं काही कर्मचारी आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. सर, काय कळवलं आहे नेमकं काय झालं काय नाही? नाही साहेब, आपल्या मार्फत आता बातमी द्यायला लागलेली आहे, त्यामुळे कळलं आपलं. आपण टी व्हीला आत्ता बातमी दिलेली आहे, त्याच्यानुसार असं कळतं की ईमेलद्वारे धमकी आलेली आहे. पण सभापतींशी वगैरे काही बोलणं? नाही, आमचं काहीच नाही साहेब. आणि या सगळ्या संदर्भात आपण इथं अधिक आपण बातचीत बघू करूया. शकतो आहे राज्याचे की, गृहराज्यमंत्री पंकज भोयर सध्या आपल्या सोबत आहेत. पंकज भोयरजी, नमस्कार. एक मोठी खळबळ माजलेली आहे विधिमंडळ परिसरात. विधिमंडळात बॉम्ब असल्याची अफवा आली आहे, आपल्यापर्यंत काय माहिती आहे या संदर्भातली? एक जस्ट मेल आल्याची माहिती त्या ठिकाणी आहे. आतापर्यंत जे विधिमंडळात अंदर कर्मचारी होते त्यांना बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. अजून लोकप्रतिनिधी मात्र कोणी त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही, कारण साधारणतः 10 वाजता विधिमंडळाचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. डिटेल माहिती सर्च ऑपरेशन आटोपल्यानंतर आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी येईल. साधारण कोणाकडून हा मेल आलेला होता त्या संदर्भात काही ट्रॅकिंग झालंय? अजून ते थोडं अस्पष्ट आहे. थोड्या वेळाने सर्व माहिती आपल्याकडे येईल. विधिमंडळ परिसरात सध्या सुरक्षा व्यवस्था तर अर्थातच तैनात असेल, पण काय खबरदारी घेतली जाते या पार्श्वभूमीवर? संपूर्ण अधिवेशन काळात विशेष सुरक्षेची जबाबदारी त्या ठिकाणी घेण्यात येते. आज देखील तशीच बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कुठलेही घाबरण्याचं कारण नाहीये, फक्त पूर्ण माहिती घेऊन त्या संदर्भात योग्य ती कारवाई करणे. सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना या संदर्भात काही नोटिफिकेशन्स गेली आहेत? अजूनपर्यंत नोटिफिकेशन, कारण अजून कुणीही त्या ठिकाणी 10 वाजताच्या शिवाय लोकप्रतिनिधी साधारणतः येत नाही. 10 वाजता विधिमंडळाचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक शेवटचा प्रश्न विचारते की आज विधिमंडळाच्या कामकाजावर या सगळ्या घटनेचा काही परिणाम होऊ शकतो का? नाही, या संदर्भात काय नेमका कसा मेल आला, कोणाद्वारे आला, याची सखोल चौकशी झाल्यानंतरच, नेमका कुणी हा मेल पाठविला याची सखोल चौकशी झाल्यानंतरच त्या संदर्भात जर का काही विचारणा झाली तर सरकारच्या वतीने उत्तर देण्यात येईल. ठीक आहे.
पंकज भोयरजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाला त्यासाठी. तर आता मेल आलेला आहे, त्या संदर्भातलं ट्रॅकिंग सुरू आहे. सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्यानंतर माहिती दिली जाईल, असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलेलं आहे. पोलिसांकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. धमकीचा ईमेल आल्यावर पोलिसांनी कसून शोधमोहीम सुरू केली आहे. विधिमंडळ परिसर अत्यंत संवेदनशील असा परिसर. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे सगळे महत्त्वाचे मंत्री, नेते आणि अनेक VIPs हे विधिमंडळ परिसरामध्ये ये जा करत असतात. अनेक पत्रकार असतात. कर्मचाऱ्यांची देखील मोठी रेलचेल इकडे पाहायला मिळत असते आणि त्यामुळे अत्यंत खळबळ उडवून देणारी अशी ही बातमी आहे की विधिमंडळ परिसरातच सध्या बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल आलेला आहे. अर्थात हा मेल खरंच अशा पद्धतीनं काही झालंय की फक्त एक हॉक्स मेल आहे, या संदर्भात देखील सध्या पडताळणी केली जाते. डॉग स्क्वॉड दाखल झालंय आणि एकूण त्यांच्याकडनं सध्याला इथं संपूर्णपणे तपासणी आपल्याला होताना पाहायला मिळेल. एकूण आतमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. बाहेरच्या परिसरात देखील या प्रकारे आता सध्याला आपल्याला सर्च ऑपरेशन सुरू झाल्याचं कळतं आहे. एकूण बॉम्ब स्क्वॉड असेल, डॉग स्क्वॉड असेल, हे दोन्ही इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं एकूण इथं आता सर्च ऑपरेशन हे राबवलं जात असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूण हा ईमेल आलेला होता, रात्री उशिरा ईमेल आला आणि या ईमेलच्या मार्फत कुठंतरी ही धमकी देण्यात आलेली होती. आता एकूण हॉक्स कॉल होता की खरंच आहे, या संदर्भात एकूण सर्च ऑपरेशन हे केलं जात आहे आणि या सर्च ऑपरेशन नंतर काही लोकांना, एकूण जे बाहेरची लोक आहेत त्यांना आपल्याला सोडलं जाताना दिसेल. मात्र सध्या जे विधान भवनातले ID असलेले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे आणि एकूण सध्या बाहेरची जी परिस्थिती आहे, बाहेरचा जो एरिया आहे त्यामध्ये देखील सध्या आपल्याला सर्च ऑपरेशन असतील हे सध्या आपल्याला या बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड कडनं राबवण्यात येत असताना दिसत आहे. प्रज्ञा, विधिमंडळ परिसरातली जिथे डॉग स्क्वॉड पोहोचलेला आहे आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली जाईल या श्वान पथकाकडून आणि त्यानंतर पुढे सगळ्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये सोडलं जाईल अशी माहिती मिळतेय. अभिषेक मुठाळकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. अभिषेक, आपण पाहतोय डॉग स्क्वॉड इकडे दाखल झालेला आहे आणि सध्या आतमध्ये विधिमंडळामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, तिथे कोण कोण उपस्थित आहे, काही कळू शकलंय का? विधिमंडळामध्ये सध्या पाहायचं तर जे कर्मचारी वर्ग असतो सकाळी जो येतो तो सध्याला उपस्थित आहे. लोकप्रतिनिधी कोणीही उपस्थित नाही आहेत. आपण क्षीरसागर बघितले, ते सध्याला दाखल झालेले होते. मात्र एकूण सकाळी पाहायचं तर लक्षवेधी ठेवण्यात आलेली होती. साधारणपणे 9:15 पासून विशेष सेशन होतं. विधान परिषदेचं देखील विशेष सेशन होतं 10 पासून आणि त्यामुळे काही अधिकारी वर्ग असेल किंवा कर्मचारी वर्ग असेल तो आपल्याला सकाळी दाखल होताना पाहायला मिळालेला. सोबतच आमदार मध्ये क्षीरसागर असेल ते देखील आपल्याला पोहोचताना दिसलेले होते. आता पाहायचं तर डॉग स्क्वॉड हा आणण्यात आलेले आहेत. बॉम्ब स्क्वॉड्स असतील ते सर्च ऑपरेशन आतमध्ये करताना दिसत आहेत आणि एकूणच हॉक्स कॉल आहे की नेमकं काय या संदर्भातला सगळा तपास हा आताला आपल्याला होताना दिसतो आहे आणि त्या तोपर्यंत तरी जे विधान भवनातले अधिकृत ID असलेले जे कर्मचारी आहेत फक्त त्यांनाच आतमध्ये सोडण्यात येत असल्याचं दिसतं आहे. मात्र जे कार्यकर्ते असतील, इतर बाहेरील कर्मचारी वर्ग असेल, सोबतच मंत्र्यांचे PA असतील वगैरे, या सगळ्यांना सध्याला बाहेरच थांबवण्यात आलेलं आहे. एकूण पत्रकार वर्ग देखील या सगळ्यांनाही बाहेरच थांबवण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे. एंट्रन्स जो होतो त्या एंट्रन्स वरून फक्त आपल्याला या आमदार वर्ग आणि PA आणि मंत्र्यांचे PA हे आपल्याला जाताना दिसत असतात. आता इथून कोणालाही सध्याला सोडलं जात नाही आहे. ज्यांचे विधान भवनाचे ID आहेत त्याच लोकांना फक्त सध्या तरी आतमध्ये सोडण्यात येताना आपल्याला दिसत आहे. अभिषेक, आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात लगेच तातडीच्या काही सूचना दिलेल्या आहेत का?
अद्यापर्यंत तरी असं काहीही आपल्याला आलेलं दिसत नाही आहे. एकूण या संदर्भातला तपास जो आहे तो अद्याप सुरू आहे आणि त्यामुळे नेमकं काय झालेलं आहे हे अधिकारी वर्ग असेल किंवा मग पोलीस कर्मचारी असेल ते देखील आता तपास करताना दिसत आहेत आणि एकूणच संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच आपल्याला मंत्री असेल किंवा मग इतर अधिकारी असेल ते या संदर्भात अधिकृतपणे आपल्याला कळवताना दिसतील. सध्याला सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन सुरू आहे हे देखील आपण या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिषेक, तिथे जे सुरक्षा रक्षक तैनात आहेत त्यांच्याशी काही आपण बोलू शकतो का? त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊ शकतो का? सुरक्षा अधिकारी देखील इथं आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करू. नेमकं काय झालेलं आहे, काय नेमकं सांगण्यात आलं? धमकी आलेली आहे अनोळखी व्यक्तीकडून. मेल आला ऑफिसच्या मेलवर. त्याप्रमाणे पोलीस त्यांची कारवाई करत आहेत. आता बॉम्बस्फोट शोधक पथक आलेलं आहे, आतमध्ये गेलेलं आहे. तसं काही घाबरण्याचं कारण नाही असं सांगितलेलं आहे. तपास सुरू आहे. अधिकारी वर्ग देखील काही कर्मचारी वर्ग आता सोडण्यात येतो आहे. एकूण तपास पूर्ण झाला आहे, काय सर्च ऑपरेशन पूर्ण चालू आहे, कारवाई सुरू आहे. त्याला वेळ लागेल ना. आता सभापती महोदय पण येतात आलेले आहे, आमदार महोदय पण येत आहेत. आपल्यासोबत आमदार आहेत खोडके साहेब, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. धमकीचा ईमेल आला आणि त्यामुळे कुठेतरी सगळ्या कर्मचारी वर्ग थांबून ठेवला होता. काय तुमच्याकडे काही माहिती आहे, तुम्हाला कळलं का? नाही, मला माहीत नाही, परंतु मी पोचायच्या आधी मला इथून आपल्याच टी व्ही माध्यमाचा कोणाचा तरी मला फोन आला आणि त्यांनी विचारलं की बा काहीतरी सर्वांना थांबवलं आहे, आज जाऊ देत नाही. परंतु आता माहिती घेतली असता काहीतरी मेल आलेला आहे धमकीचा आणि त्याच्यामुळं प्रिकॉशन म्हणून बॉम्ब स्क्वॉड वगैरे पोलीस आपलं काम करत आहे. 15-20 मिनटानंतर लगेच सर्वांना सोडतील असं आता तिथं सांगून राहिले. कारण की खबरदारी म्हणून पूर्ण चेकिंग करणं हे गरजेचं आहे आणि त्याचं काम ते करून राहिले. अशा बऱ्याच वेळेस थ्रेट येत असतात, परंतु थ्रेट आली म्हणून सोडून देऊन चालत नाही. त्याच्यामुळं पूर्ण प्रिकॉशन घेण्याची गरज आहे. म्हणून पोलीस आपल्या पद्धतीनं त्याचं काम करून राहिले. रात्री कुठेतरी ईमेल आलेला होता आणि आता सकाळी हा सगळा तपास होतो आहे. बरोबर आहे. प्रश्न रात्री जरी ईमेल आला असेल तरी त्याची प्रक्रिया त्यांनी रात्रीच चालू केली असेल आणि आता ते ज्यावेळेस कर्मचारी आले आणि आतमध्ये थांबवलं त्याच्यामुळं ते खऱ्या अर्थानं हा थोडासा गोंधळ झालेला आहे. परंतु त्याच्या आता त्यांनी काही कर्मचाऱ्यांना वगैरे सोडणं चालू केलेलं आहे. चेकिंग करून सोडणं चालू आहे. फक्त आता एकत्रित भरपूर लोक जमा झाल्यामुळे त्याला आता थोडासा वेळ लागेल. आपण बघू शकतो की खोडके आहेत जे इथं दाखल झालेले आहेत आणि सध्याला काही कर्मचारी वर्ग यांना सोडण्यात येत असला तर देखील दिसत आहे. हळूहळू आपण मेन गेट बघू शकतो जिथून इथनं सगळ्यांना एंट्री ही आपल्याला मिळताना बघायला मिळत असते. एकूण जे अतिथी असेल, निमंत्रित असतील किंवा मग कर्मचारी अधिकारी वर्ग आहे तो देखील इथून आपल्याला दाखल होताना दिसत असतो आणि त्याच माध्यमातून सध्याला पाहायचं तर जे विधान भवनाचे ज्यांचे ID आहेत त्यांना तरी सध्याला सोडण्यात येत असल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि त्याच माध्यमातून आपण इथले जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, सध्याला कोणाला सोडायचं, काय काय कळवलंय? तर आपण बघू शकतोय की ते ज्यांचे ID आहेत त्यांना सोडण्यात येत असल्याचं दिसतं आहे. जे अधिकारी वर्ग आहे, पोलीस वर्ग आहे, आतमधले जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांना सोडण्यात येत असल्याचं कळतं आहे. सभापतींकडनं सांगण्यात आलं होतं, निर्णय घेण्यात आलेला होता आतमध्ये सोडू नका आणि त्यामुळेच या सगळ्यांना आता आपल्याला जे अधिकारी वर्ग आलेला आहे त्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना इथं सोडण्यात येत असल्याचं दिसतंय. बरोबर आहे अभिषेक. आतमध्ये सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे आणि ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे. या बातमीवर आम्ही कायम असू. अपडेट अभिषेक आणि सूरज तुमच्या दोघांकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.